नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता ई पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा एक महत्त्वाचा काळ असतो। या काळात शेतकरी बांधव आपल्या पिकांची लागवड करतात आणि त्यांची काळजीही घेतात। परंतु मित्रांनो, आता गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेमध्ये एक नवीन घटक समाविष्ट झालेला आहे, तो म्हणजे ई पीक तपासणी। तर मग आता ही जी ई पीक तपासणी आहे, तर ही डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नोंदणी करण्यास आणि त्यांच्या शेतीशी संबंधित विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत करत असतात। तर मित्रांनो, आज आपण ई पीक पाहणी तपासणी प्रणालीबद्दल सविस्तर अपडेट अशी जाणून घेणार आहोत। कारण मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अद्यापही ई पीक पाहणीचं महत्त्व हे समजलेलं नाही आणि ई पीक पाहणीचं महत्त्व समजलं नसल्यामुळे ते शेतकरी बांधव हे सरकारी योजनांपासून वंचित राहत आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ई पीक तपासणी म्हणजे काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्याचे फायदे काय आहे हेही जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता ई पीक तपासणी ही एक ऑनलाईन प्रणाली आहे जिच्याद्वारे शेतकरी आपल्या शेतातील पिकांची नोंद करू शकतात। या प्रणालीमध्ये शेतकरी स्वतः आपल्या सातबारा उतार्यावरती नमूद असलेल्या जमिनीवर लावलेल्या पिकांची माहिती भरतात। महाराष्ट्र शासनाने गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे। तर आता ही ई पीक पाहणीची प्रक्रिया कशी आहे हेही सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता खरीप हंगामासाठी ई पीक तपासणीची सुरुवात ही दरवर्षी 1 ऑगस्ट पासून होत असते। शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकांची नोंदणी करण्याची संधी दिली जाते। म्हणजेच मित्रांनो, आता 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा जो मध्यंतरीचा कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवाला आपल्या पिकांची नोंदणी करण्याची संधी दिली जाते। जर ही मुदत वाढवली नाही तर 16 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावर ई पीक पाहणीची तपासणी सुरू होत असते। तर मित्रांनो, आता ई पीक तपासणी जी आहे, तर ई पीक तपासणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम ई पीक पाहणी ॲप हे डाउनलोड करावं लागतं। तर हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध असतं। हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर शेतकरी आपल्या शेतातील पिकांची माहिती त्यामध्ये भरू शकतात। तर मग आता ही जी ई पीक तपासणी आहे, तर यात ई पीक तपासणीचे फायदे कोणते आहे हेही सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता किमान आधारभूत किंमत योजनेचा लाभ, तर ई पीक तपासणीमध्ये नोंदवलेली माहिती ही शेतकऱ्यांना MSP योजनेचा लाभ घेण्यास मदत करते। शेतकऱ्यांच्या संमतीने ही माहिती वापरली जाऊ शकते, जेणेकरून त्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य किंमतही मिळेल। तर मित्रांनो, आता बँका ई पीक तपासणीतील माहिती वापरून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची पडताळणीही करू शकतात। उदाहरणार्थ, आता शेतकऱ्याने ज्या पिकासाठी कर्ज घेतलं आहे तेच पीक त्याने लावले आहे की नाही हे बँक तपासू शकते। सध्या 100हून अधिक बँका या प्रणालीचा वापर करत आहेत। तर मित्रांनो, आता जी पीक विमा योजनेचा लाभ आहे, तर तो आपल्याला कोणत्या पद्धतीने मिळत असतो, तर पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला ई पीक तपासणीत नोंदवलेले पीक हे अंतिम मानले जाते। जर पीक विम्यासाठी तुम्ही अर्ज करताना नोंदवलेले पीक आणि ई पीक नोंदणी सर्वेक्षणामध्ये नोंदवलेले पीक या दोन्हींमध्ये जर काही तफावत आढळली तर ई पीक सर्वेक्षणातील माहिती ही ग्राह्य धरली जात नाही। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्ही ज्यावेळेस ई पीक तपासणी करत असतात त्यावेळेस तुम्ही कोणतं पीक नोंदवलेलं आहे आणि ज्यावेळेस ई पीक विम्यासाठी तुम्ही अर्ज भरत असता त्यावेळेस तुम्ही कोणतं पीक नोंदवलेलं आहे, तर यामध्ये साम्यता असली पाहिजे। यामध्ये विविधता आढळल्यास ते रद्द केले जाते। तर मित्रांनो, आता नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचं नुकसान झाल्यास ई पीक तपासणीतील माहितीच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम ही निश्चित केली जाते। यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवरती मदतही मिळू शकते। तर मित्रांनो, आता अलीकडे ई पीक तपासणीची अट रद्द करण्याचा निर्णय हा शासन घेत आहे। तर अलीकडेच महाराष्ट्र शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला। प्रथम हे अनुदान फक्त त्या शेतकऱ्यांनाच देण्याचे ठरवले होते की ज्यांनी ई पीक तपासणी केली होती आणि त्यात कापूस आणि सोयाबीनची नोंद होती। परंतु मित्रांनो, आता या निर्णयाला मोठ्या प्रमाणावरती विरोध झालेला आहे। अनेक शेतकऱ्यांनी ई पीक तपासणी न केल्यामुळे ते या अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती आता व्यक्त केली जात होती। तर या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। त्यांनी सांगितलं की अनुदान देताना ई पीक तपासणीची अट ही रद्द करण्यात येईल आणि त्याऐवजी 7/12 उतार्यावरील नोंदी ह्या ग्राह्य धरल्या जातील। तर हा जो निर्णय आहे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतलेला जो निर्णय आहे, तर तो निर्णय
अनेक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक तपासणी नोंद केली आहे नाही, परंतु त्यांच्या 7/12 उतार्यावरती कापूस आणि सोयाबीनची नोंद आहे, असे शेतकरी बांधव सुद्धा या अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. मित्रांनो, आता बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांनी ई पीक तपासणी ही केलेली नाही आणि आपल्या सरकारकडनं अगोदर जी अनुदान मिळण्यासाठी जे अट होती, तर त्या अटीमध्ये ई पीक तपासणी ग्राह्य धरली जात होती. परंतु शेतकरी बांधवांच्या अडचणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही अट रद्द केली असल्यामुळे आता ज्या शेतकरी बांधवांच्या 7/12 वरती कापूस आणि सोयाबीनची नोंद असेल, ते शेतकरी बांधव सुद्धा या पीक विमा अनुदानासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ही बातमी सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आहे. मित्रांनो, आता जरी या विशिष्ट अनुदानासाठी ई पीक तपासणीची अट रद्द करण्यात आली असली तरी ई पीक तपासणीचे महत्त्व हे कमी झालेलं नाही. खरं तर ई पीक तपासणी ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी त्यांना अनेक फायदे देत असते. तर ई पीक तपासणीमुळे शेतीशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता येते. शेतकऱ्यांनी नोंदवलेली माहिती ही डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यात फेरफार करणे किंवा चुकीची माहिती देणे हे कठीण ठरते. त्यानंतर मित्रांनो, वेळ आणि पैशाचीही बचत होते. पीक पाहणीसाठी अधिकाऱ्यांना प्रत्येक शेतावरती जावं लागतं. असे ई पीक तपासणीमुळे ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. तर मित्रांनो, आता पीक तपासणीमुळे ही प्रक्रिया सुलभ झाली असून शेतकरी आता घर बसल्या आपल्या पिकांची नोंद करू शकतात, ज्यामुळे त्यांच्या पैशाची आणि वेळेचीही बचत होते. तर मित्रांनो, आता ई पीक तपासणीमुळे शेतीशी संबंधित सर्वच माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. यामुळे सरकारला धोरणे आखण्यास आणि योजना राबवण्यामध्ये सुद्धा मदत होते. त्वरित मदत. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ई पीक तपासणीतील माहितीच्या आधारे सरकार लवकरात लवकर शेतकरी बांधवांना त्वरित मदतही पुरवू शकते. तर प्रभावित शेतकऱ्यांची यादी आणि त्यांच्या नुकसानीचा अंदाजही त्यांना ई पीक तपासणीमुळे लवकर येतो. मित्रांनो, आता कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरणही झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर ई पीक तपासणी ही कृषी क्षेत्राच्या डिजिटलायझेशनच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर यामुळे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडले जाते आणि त्यांना डिजिटल साक्षर होण्यासही प्रोत्साहन मिळत असतं. तर मित्रांनो, यामध्ये डिजिटल साक्षरता असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, माहितीची अचूकता असेल किंवा तांत्रिक अडचणी असतील, या सर्व समस्या उद्भवू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आता ई पीक तपासणी ही किती महत्त्वाची आहे आणि ती आपल्या शेतकऱ्यांसाठी खरं तर खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्याला कोणताही पीक विमा असेल किंवा सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, तर आपल्याला ई पीक तपासणी करणे हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ई पीक तपासणीचे महत्त्व कोणते आहे, ते कशासाठी राबवले जातात आणि तिचे फायदे कोणते आहेत, त्यापासून सरकारलाही कुठला फायदा होतो, आपल्या शेतकरी बांधवांना कुठला फायदा होतो आणि ते किती महत्त्वाचे आहे, याबद्दल आपण सविस्तर अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर आशा आहे की सर्व शेतकरी बांधवांना ई पीक तपासणीबद्दल पुरेशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांनाही ई पीक तपासणीचं महत्त्व लक्षात येईल. कारण बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही ई पीक पाहणीचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलेलं नाही. आणि याचबरोबर अजूनही एक बातमी आहे, ती म्हणजे ई KYC करणं. तर शेतकरी मित्रांनो, आपलं ई KYC ही कंप्लीट करत जा आणि आपला आधार शेडिंग जे असेल तेही आपलं कंप्लीट करत जा किंवा लँड शेडिंगचा प्रॉब्लेमही ठेवू नका. कारण या तीनही प्रॉब्लेममुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान हे आपल्या खात्यावरती जमा होण्यास अडथळे निर्माण होत असतात. तर मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.